आपण ट्रेनर पण लेडीज ट्रेनर ठेवले आणि मुलींची भैया भाऊ मागे या मोबाईल वाले प्लीज मागे या जरा. उद्घाटन फीत कापून होते. आपण टाळ्या वाजवून या उद्घाटनाचे साक्षीदार होऊयात. सर्व सन्माननीय मान्यवर आणि अतिथी, आपण टाळ्या वाजवून या उद्घाटनाप्रसंगी सर्व मान्यवरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावं. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन होईल. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत. सोनियाचा दिनो आज अमृत पाहिला. याचं कारण म्हणजे हा उद्घाटन सोहळा कोरोनासारख्या मोठ्या संकटानंतर अंधाराकडून प्रकाशाकडे आमची वाटचाल सुरूच आहे. आणि मग कवी सुधीर मोघे म्हणतात, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोड्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. प्रज्वलित असलेला दीप हा प्रकाशाचा स्रोत असतो आणि प्रकाश हा ज्ञानाचा स्रोत असतो. अखंड तेवत असलेल्या चैतन्य स्वरूपाकडून ज्ञानाची प्राप्ती होऊन उच्च मानवी मूल्यांची स्थापना हा दीप प्रज्वलनाचा हेतू असतो. आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून या मंगलमय सोहळ्याचे उद्घाटन सन्माननीय सर्व अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि कर्मवीरांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे, संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे, गंधाळलेल्या या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीलाही होऊ दे माणूस जागा, जाग यावी सृष्टीलाही होऊ दे माणूस जागा. भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा, घट्ट व्हावा प्रेम धागा. स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी, स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी. मोकळ्या श्वासात इथे जीवसृष्टी जन्मावी, जीवसृष्टी जन्मावी. स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा, स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा. हा दिवस रोज यावा आणि माणसांचाच देव व्हावा, माणसांचा देव व्हावा. सर्व सन्माननीय अतिथी यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन संपन्न होत आहे. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती, आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज 9 मार्च 1934 हा पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारिन यांचा जन्मदिवस. मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आज 9 मार्च 1934 हा पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारिन यांचा जन्मदिवस. पृथ्वीची अंतराळातील प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारल्यावर
ते म्हटले होते, मनाचा ध्यास आणि शरीरातील श्वास यावर योग्य नियंत्रण असेल तर विजय हमखास होतो. याचे तात्पर्य म्हणजे मन आणि शरीर यांच्यातील समतोल असेल तर आपण यशाला गवसणी घालू शकतो. आणि हे शक्य होत असतं ते खेळातून आणि शारीरिक कसरतींमधून. वर्गातील ज्ञानाबरोबरच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या शारीरिक क्षमतेकडे जाणीवपूर्वक प्रयत्नशील असलेली आपली शिक्षण संस्था अर्थात मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, मविप्र समाजाच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित आजच्या इंडोर स्टेडियम व मुलींच्या व्यायामशाळा उद्घाटन प्रसंगी उपस्थित या सोहळ्याचे अध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलजी डिकले साहेब, या सोहळ्याचे उद्घाटक मविप्रचे सरचिटणीस, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक केंद्राचे अध्यक्ष, आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती असलेले 2020चे महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते माननीय हर्षवर्धनजी सदगीर, या प्रसंगी उपस्थित मविप्रचे उपाध्यक्ष माननीय विश्वासरावजी मोरे साहेब, सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर, उपसभापती माननीय DB अण्णा मोगल, चिटणीस माननीय दिलीप भाऊसा दळवी साहेब, ज्यांच्या कुशल निरीक्षणाखाली या वास्तू प्रत्यक्षात साकारल्या ते मविप्रचे इगतपुरी तालुक्याचे संचालक माननीय ॲडव्होकेट संदीप भाऊ गुळवे साहेब, या प्रसंगी उपस्थित मविप्रचे संचालक माननीय शिवाप्पा गडाख, आदरणीय ॲडव्होकेट लक्ष्मणजी लांडगे साहेब, माननीय नंदकुमारजी बनकर साहेब, माजी संचालक माननीय भाऊसाहेबजी खातळे, मविप्रचे संचालक माननीय प्रवीण नाना जाधव, संचालक आदरणीय विजू नाना पगार, नाशिक ग्रामीण संचालक माननीय रमेश आबा पिंगळे, मालेगाव तालुक्याचे संचालक ॲडव्होकेट RK बच्छाव साहेब, सेवक संचालक माननीय डॉक्टर SK शिंदे सर, या प्रसंगी मविप्र समाज संस्थेवर विशेष स्नेह असलेले LMCचे अध्यक्ष माननीय संपतराव मुसळे, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय ज्ञानेश्वर लहाने, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच, सोसायटीचे चेअरमन, इगतपुरी तालुक्याचे माजी विद्यार्थी माननीय महेशजी श्रीमाळ, सर्व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, मविप्र समाज व संचलित शाखांमधील प्रशासकीय दुवा म्हणून समतोल प्रशासन करणारे शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर नितीन जाधव सर, शिक्षणाधिकारी डॉक्टर DD लोखंडे सर, शिक्षणाधिकारी माननीय प्राध्यापक BD पाटील सर, या प्रसंगी उपस्थित या वास्तूचे कॉन्ट्रॅक्टर श्री रवींद्र घेगडे, इगतपुरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सर, सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय मेदने सर, या प्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, IQC समन्वयक, जिमखाना प्रमुख, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, वृत्तपत्र प्रतिनिधी, आजी माजी विद्यार्थी आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपलं या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना समाजगीतासाठी उभं राहण्याची विनंती करतो. या प्रसंगी समाजगीताचं गायन होणार आहे, त्यासाठी सर्वांना नम्र विनंती की कृपया आपण उभं राहावं. मविप्र समाजगीताचं गायन आता होणार आहे. कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना, लाख
हिताय बहुजन सुखाय चेतविली चेतना कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना लाख लाख वंदना लाख लाख वंदना जा पमरे रे नी पम ग ग आ नांगर टाका भाल फेका शिकवी शिवराया त्याच मातीवर कसनी कंबर करूया नवकिमया निर्लस श्रमुनी काढू कनुनी रुजलेली सल्ले निष्ठा शिंपून करू पेरणी हवी नवी मूल्ये दृढ निश्चय ऐसा करुणी कार्यात प्राण ओतुनी आयुष्य दिले झोकुनी ज्ञान प्रशाला उभारण्याला दिलीत हो प्रेरणा ज्ञान प्रशाला उभारण्याला दिलीत हो प्रेरणा कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना लाख लाख वंदना लाख लाख वंदना मुकडानी फुलवू अग्रणी त्यातूनही जिद्द मुळात बला करूया सबला धन्य धन्य प्रीत दिव्य थोरवी कुठली ओवी गुंफावी गौरवा नम्रपणाने एक मागणे घट्ट हाच पुरवा निरपेक्ष आपुली कृती ती सेवा भावी मती ती निष्ठा तसली धृती समाज दिन हा सार्थ कराया द्या हो द्या प्रेरणा समाज दिन हा सार्थ कराया द्या हो द्या प्रेरणा कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना लाख लाख वंदना लाख लाख वंदना जनकल्याणी देह जिजवली लाजविले चंदना जनकल्याणी देह जिजवली लाजविले चंदना कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना 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 यानंतर महाराष्ट्र गीत गायलं जाईल. सर्वांना विनंती की कृपया आपण महाराष्ट्र गीतासाठी उभं राहावं. महाराष्ट्र गीत. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा फितीन आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दस्त लागली तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. सर्वांना विनंती की कृपया असं नसतं व्हावं. पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक कार्याच्या मागे एक प्रेरणादायी व्यक्तीची जेवढी गरज असते तेवढीच एका कुशल मार्गदर्शकाची देखील गरज असते. मविप्रचे सर्व संचालक
त्यांच्या तालुका क्षेत्रातील संस्थांवर मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असतात. ज्या 2 वास्तूंचे उद्घाटन आज संपन्न झालेले आहे ते उभारण्यात महत्त्वाची भूमिका असलेले मविप्रचे इगतपुरी तालुकाचे संचालक एक उदयनमुख नेतृत्व माननीय ॲडव्होकेट संदीपजी गुळवे साहेब. मी साहेबांना या प्रसंगी प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करतो. हॅलो, येतोय आवाज? आज आपल्या इगतपुरी कुंजबाबा गोवर्धने कॉलेजमध्ये सर इको होतोय आवाज. रुमाल बांधायचा. सरचिटणीस साहेबांचा अनुभव चांगला आहे. आज कर्मवीर कुंजबाबा गोवर्धने वाणिज्य कला व सायन्स कॉलेजच्या इंडोर स्टेडियमच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले आपले संस्थेचे सरचिटणीस आमचे मार्गदर्शक नितीनजी ठाकरे साहेब, ह्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार हिरामनजी खोसकर, उद्घाटन करून ते आत्ताच त्यांना त्र्यंबक तालुक्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळे ते तिकडे गेलेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केसरी हर्षलजी सदगीर, इथे उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी ढिकले साहेब, उपाध्यक्ष विश्वासरावजी मोरे, तसेच इथे उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सभापती बाळासाहेबजी क्षीरसागर साहेब, उपसभापती DB अण्णा मोगल, इथे उपस्थित असलेले चिटणीस दिलीप बावसा, आपल्या तालुक्याचे माजी आमदार शिवरामजी जोले साहेब, आपल्या मार्केटचे चेअरमन ज्ञानेश्वरजी लहाने, इथे उपस्थित असलेले आपले संचालक लांडगे वकील, माजी संचालक खातळे साहेब, संचालक बनकर साहेब, आमचे सहकारी संचालक प्रवीणजी जाधव, गडाख साहेब, महेशजी श्रीमाळ, SK शिंदे सर, नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा, आमचे सहकारी माझे मित्र देवळ्याचे संचालक MVP संचालक पगार साहेब, आरक्यांना मेदने सर, समोर बसलेली आपल्या तालुक्यातील तमाम संचालक सभासद मंडळी, गणपत आबा आहेत, कचरू पाटील आहेत, विष्णू पाटील, सुनीलजी, पांडुमामा, सगळेच सन्माननीय, राजू जाधव आहेत, अलकाताई आहेत समोर, आडकेताई, सर्वच सन्माननीय मंडळी, तालुक्यातून आलेली सर्व सरपंच आणि संतू पाटील, कडलकजी, नावं घेण्यामध्ये बरेचसे नावं राहून जातील तर सर्वच सन्माननीय मंडळी, गेल्या 2022मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व परिवर्तन पॅनल म्हणून निवडून आलो आणि त्या माध्यमातून कामकाज करत असताना आमदार हिरामनजी खोसकर यांच्या प्रयत्नातून हे जे इंडोर स्टेडियम आहे हे साधारणतः 2021च्या आसपास, म्हणजे हे इलेक्शनच्या आधी आमदार साहेबांना सांगून आपल्या तालुक्याला एक स्टेडियम व्हावं, कारण की दरवर्षी आम्ही इथे कुस्त्यांचे कार्यक्रम, हर्षल हा आमचा इथला पैलवान, आणि आम्ही सर्व हे कार्यक्रम घेत असताना आपल्याला जागेची पूर्तता नाही आणि इंडोर स्टेडियम नाही, म्हणून मग आमदार साहेबांच्या मागे लागून हे स्टेडियम मिळवलं आणि ते MVP ला मिळावं म्हणून खातळे साहेबांना विनंती करून हे आपण MVP माध्यमातून हे स्टेडियम आपण केलेलं आहे. हे पूर्ण करण्याचं काम आम्ही जेव्हा निवडून आलो त्यावेळेस हे उडून गेलो होतं साहेब, वादळात काम चालू असतानाच
तर त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर घेगडेंनी हे सगळं काढून घेतलं आणि परत एकदा नवीन सगळं उभं केलं आणि अतिशय चांगलं स्टेडियम ह्या तालुक्याला नाशिक जिल्ह्यामध्ये हे एकमेव इंडोर स्टेडियम आहे. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये स्टेट लेवल नॅशनल लेवलचे इव्हेंट्स इथे घेतल्या जातील. आज नितीन भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचं कामकाज चालू असताना हे स्टेडियम झालं आहे. आपल्या इथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आपण चालू करतो आहे. बोट क्लब पूर्ण झालेला आहे. आपल्याला अतिशय चांगला सहभाग ह्या तालुक्यामध्ये साहेबांच्या मदतीने झालेला आहे. गोटी येथे आपण इमारत बांधतो आहे. तेच करत असताना मेडिकल कॉलेजच्या लीजचा जो प्रॉब्लेम होता तोही सॉल्व झाला आहे. आणि हे सगळं करत असताना 100 कोटीचं कर्ज 140 कोटीचं कर्ज होतं संस्थेवरती ज्यावेळेस आम्ही निवडून आलो. आणि ते कर्ज आणि देणी सगळी मिळून साधारणतः आता फक्त 27 कोटी शिल्लक आहेत. हे सगळं कामकाज करत असताना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सगळ्या सभासदांच्या मदतीने हे काम करतो आहे. आज 100 कोटीचे बांधकामाचे सुद्धा चालू आहेत. आणि हे सर्व करत असताना वेळोवेळी मंत्रालयामध्ये जाणे, सरकार दरबारी जाणे हे सारखं जावं लागतं. डॉक्टर वसंतरावजी पवारसाहेब 2010मध्ये गेले तोपर्यंत आपल्या संस्थेला राजकीय वलय होतं. कोणी ना कोणी आमदार खासदार ह्या संस्थेमध्ये राहायचे. याच्यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर DS आयर असो, डॉक्टर वसंत पवार, शिरीजी कोतवाल, मालुरीराव मोगल, तसंच हांडे साहेब, अजून मुरकुटे साहेब, थोरात साहेब, हे जे कर्मवीरांच्या मदतीने ही संस्था उभी राहिली आणि हे सर्व राजश्रय आपल्या संस्थेला होतं. आणि त्या राजश्रयाच्या माध्यमातून आज एक महाराष्ट्रातली 2 नंबरची संस्था म्हणून मराठा विद्याप्रसारक समाज ही संस्था उभी राहिलेली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कामकाज करत असताना राजश्रय हे गरजेचं आहे. हे करत असताना आम्ही सर्व संचालक मंडळ आणि सभासदांनी नितीन भाऊंना एक विनंती केली आणि सांगितलं की भाऊ आपल्याला राजश्रय हा गरजेचा आहे. भाऊंनीसुद्धा आपल्या सगळ्यांचा शब्द पाळला आणि ते सुद्धा लोकसभेची उमेदवारी करू इच्छित आहेत. लोकसभेची उमेदवारी ते मागतायत. ती मागितली तर नक्कीच हा फायदा आपल्या संस्थेला आणि आपल्या विभागाला होणार आहे. नितीन भाऊंचं कामकाज हे नुसतं MVP पुरता मर्यादित नाही, तर वकील संघाच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्हा न्यायालयाला 7 मजली इमारत नाही आहे. परंतु नितीन भाऊंनी त्यांच्या अध्यक्षतेच्या काळामध्ये 7 मजली इमारत नाशिक कोर्टाला मिळवून दिलेली आहे. आणि त्यांचं कामकाज बघितलं तर कुठलेही पक्षपातीपणा नाही, कुठलेही हेवे दावे नाही किंवा जातीपात नाही. असा माणूस जर आपल्याला खासदार म्हणून जर लाभला तर नक्कीच आपल्या संस्थेचा फायदा होईल. तर येणाऱ्या काळामध्ये भाऊ तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर आम्ही नक्कीच इगतपुरी म्हणून तुम्हाला मदत करू. आज ह्या कार्यक्रमासाठी सर्व संचालक मंडळ आणि सर्व कार्यकर्णी इथे उपस्थित आहे. आणि आम्ही सर्व, मी पर्सनली आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपण सर्व उपस्थित झालात आणि आम्हाला एक चांगलं प्रोत्साहन दिलं, त्याच्याबद्दल इगतपुरी तालुक्याच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो 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 धन्यवाद साहेब. हॅलो हॅलो इगतपुरी महाविद्यालयाच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये आपलं महत्त्वाचं मार्गदर्शन लाभत असतं असं एक उदयोन्मुख व्यक्तिमत्व ॲडव्होकेट संदीपजी गुळवे साहेब. आणि आपण व्यक्त केलेल्या इच्छेला इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीचं समर्थन आहे असंच आम्ही समजतो. धन्यवाद. वळूयात मान्यवरांच्या सत्काराकडे. सर्वप्रथम या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी 2020चे महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय हर्षवर्धन तडकीर साहेब यांचा सत्कार सरचिटणीस आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब यांनी त्यांच्या शुभहस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हर्षवर्धन सदगीर 2020चा महाराष्ट्र केसरी, एक नामांकित पैलवान आणि महाराष्ट्र राज्याच्या शिवछत्रपती पुरस्काराचे विजेते यांचा सत्कार करतायत मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस आदरणीय ठाकरे साहेब. यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुनीलजी डिकले साहेब यांचा सत्कार करण्यासाठी इगतपुरी तालुक्याचे संचालक ॲडव्होकेट संदीपजी गुळवे साहेब यांना विनंती करतो. संदीप भाऊ गुळवे इगतपुरी तालुक्याचे सन्माननीय संचालक सत्कार करीत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मविप्रचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलजी डिकले साहेब यांचा. मी संदीप भाऊंना पुन्हा एकदा विनंती करतो की या कार्यक्रमाचे उद्घाटक मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय ठाकरे साहेब यांचं देखील आपण स्वागत करावं, सत्कार करावा. माननीय संदीप भाऊंना पुन्हा एकदा विनंती की या प्रसंगी उपस्थित मविप्रचे उपाध्यक्ष माननीय विश्वासरावजी मोरे साहेब यांचंही सत्कार करावा. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय विश्वासरावजी मोरे साहेब. आदरणीय संदीप भाऊंना पुन्हा एकदा विनंती मराठा विद्याप्रसारक समाजाचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर यांचं देखील आपण या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करावं, सत्कार करावा. मविप्रचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर. आदरणीय संदीप भाऊंना पुन्हा एकदा विनंती या प्रसंगी उपस्थित मविप्रचे उपसभापती माननीय DB अण्णा मोगल यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करावं, सत्कार करावा. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय उपसभापती माननीय DB अण्णा मोगल. मी भाऊंना पुन्हा एकदा विनंती करतो की मविप्रचे चिटणीस माननीय दिलीप भाऊसा दळवी साहेब यांचं देखील आपण स्वागत करावं, सत्कार करावा. मविप्रचे चिटणीस माननीय दिलीपजी दळवी साहेब. भाऊंना पुन्हा एकदा विनंती या प्रसंगी उपस्थित मविप्रचे संचालक माननीय शिवाप्पा गडाख यांचं देखील आपण स्वागत करावं, सत्कार करावा. इगतपुरीचे पालकत्व घेतलेले माननीय संदीप भाऊ गुळवे साहेब हे यांच्या हस्तेच आपण सर्वांचा सन्मान आणि सत्कार करीत आहोत. माननीय शिवाप्पा गडाख. भाऊंना पुन्हा एकदा विनंती या प्रसंगी उपस्थित नाशिक शहर संचालक माननीय ॲडव्होकेट लक्ष्मणजी लांडगे साहेब यांचा सत्कार करावा. नाशिक शहर संचालक माननीय ॲडव्होकेट लक्ष्मणजी लांडगे साहेब. संदीप भाऊंना पुन्हा एकदा विनंती माननीय नंदकुमारजी बनकर साहेब यांचं देखील आपण या प्रसंगी स्वागत करावं, सत्कार करावा. गुळवे साहेबांना पुन्हा एकदा विनंती आदरणीय प्रवीण नाना जाधव यांचं देखील आपण या प्रसंगी स्वागत करावं. आदरणीय प्रवीण नाना जाधव साहेब. ॲडव्होकेट संदीपजी गुळवे साहेबांना पुन्हा एकदा विनंती या प्रसंगी उपस्थित विजू नाना पगार साहेब यांचं देखील आपण स्वागत करावं. मविप्रचे सन्माननीय संचालक आदरणीय विजू नाना पगार. ॲडव्होकेट गुळवे साहेबांना पुन्हा एकदा विनंती या प्रसंगी उपस्थित नाशिक ग्रामीण संचालक माननीय रमेश आबा पिंगळे यांचंही आपण इगतपुरी महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करावं. आदरणीय रमेश आबा पिंगळे. भाऊंना पुन्हा एकदा विनंती या प्रसंगी उपस्थित मविप्र संचालक माननीय ॲडव्होकेट RK बच्चाव साहेब यांचंही आपण स्वागत करावं. माननीय ॲडव्होकेट RK बच्चाव साहेब. या प्रसंगी इगतपुरीचे माजी सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर PR भापड यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. भाऊंना पुन्हा एकदा विनंती या प्रसंगी उपस्थित सेवक संचालक माननीय डॉक्टर SK शिंदे सर यांचंही आपण स्वागत करावं. भाऊंना शेवटची विनंती या प्रसंगी उपस्थित मविप्रचे माजी संचालक माननीय भाऊसाहेबजी खातळे साहेब यांचं देखील आपण स्वागत करावं. मविप्रचे इगतपुरी तालुक्याचे माजी संचालक माननीय भाऊसाहेबजी खातळे. यानंतर मी इगतपुरी तालुक्याचे इगतपुरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सरांना विनंती करतो की आदरणीय ॲडव्होकेट संदीपजी गुळवे साहेबांचं आपण या प्रसंगी स्वागत करावं. इगतपुरी महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉक्टर किरण रकिबे यांनी आदरणीय ॲडव्होकेट संदीप भाऊ यांचं स्वागत करावं. यानंतर रकिबे सर स्वागत करतायत ॲडव्होकेट संदीपजी गोळवे साहेबांचं. कुठे संदीप भाऊंना एक सत्कार राहिला आहे, त्यांची विनंती करतो की सन्माननीय माजी आमदार झोले साहेब या प्रसंगी उपस्थित आहेत. आपण त्यांचं देखील महाविद्यालय परिवारातर्फे सहर्ष स्वागत करावं. यानंतर भाऊंना पुन्हा एकदा विनंती, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय ज्ञानेश्वर लहाने साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करावं. या प्रसंगी त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.पी. पवार सर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. यानंतर प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सरांना विनंती की कनिष्ठ महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष माननीय संपतराव मुसळे इथं उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करावं. संपतराव मुसळे साहेब. डॉक्टर डी.पी. पवार सरांना विनंती की या प्रसंगी उपस्थित इगतपुरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि मवी प्रवर विषय स्नेह असणारे माननीय महेश श्रीमाळ यांचा सत्कार करावा. डॉक्टर डी.पी. पवार सर सत्कार करतील श्री महेश श्रीमाळ सर यांचा. इगतपुरी तालुक्याचे माजी विद्यार्थी आणि मवी प्रशी विशेष स्नेह असलेले माननीय श्री महेशजी श्रीमाळ. डॉक्टर किरण रकिबे यांना विनंती की अलकाताई जाधव यांचा देखील आपण सत्कार करावा. अलकाताई जाधव या प्रसंगी उपस्थित आहेत. प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सरांना विनंती की या प्रसंगी त्यांचं देखील आपण सत्कार करावा, स्वागत करावं. स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या वैशालीताई आडके या प्रसंगी उपस्थित आहेत. मी डॉक्टर किरण रकिबे सरांना विनंती करतो की आपण त्यांचं देखील स्वागत करावं. यानंतर वैशालीताई आडके यांचं देखील सत्कार प्राचार्य डॉक्टर रकिबे यांनी करावा. वैशालीताई आडके. यानंतर स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय श्री विजयजी कडलक यांना विनंती की आपण देखील आपला सत्कार स्वीकारावा. आपला सत्कार करतील इगतपुरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सर. विजयजी कडलक साहेब. या प्रसंगी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ सभासद मान्यवर इथं उपस्थित आहेत. आपलं देखील पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत. सर्वात शेवटी मी संदीप भाऊंना विनंती करतो की या वास्तूसाठी ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलेलं आहे ते श्री रवींद्र घेगडे या प्रसंगी उपस्थित आहेत. रवींद्र घेगडे यांचा आपण सत्कार करावा, स्वागत करावं. इंडोर स्टेडियम मविप्रचे सरचिटणीस आदरणीय ठाकरे साहेब आणि गुळवे साहेब या दोघांच्या हस्ते सत्कार व्हावा अशी आमची इच्छा आहे. या वास्तूचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे ती श्री रवींद्र घेगडे यांचा सत्कार करतायत आदरणीय सरचिटणीस साहेब आणि संदीप भाऊ. माननीय पांडुमामा शिंदे यांचा सत्कार करतील संदीप भाऊ. माननीय पांडुमामा पिंगळे यांचा नाही वरतीच एक एक नाव सांगा. नाही अजून सांगा. यानंतर सर्वच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर महाविद्यालयातील सर्वच सन्माननीय सरपंच, मान्यवर, सोसायटीचे चेअरमन, संचालक
आणि मविप्रवर विशेष स्नेह असणारे सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत. आदरणीय संदीप भाऊंना विनंती की आपण त्यांचा हे देखील उचित असा सत्कार करावा, त्यांचं स्वागत करावं. या प्रसंगी जिंदाल ग्रुपचे श्री अशोकजी शिंदे सर इथे उपस्थित आहेत. जिंदाल ग्रुपचे सन्माननीय अशोकजी शिंदे साहेब, मी आदरणीय संदीप भाऊंना विनंती करतो की आपण त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करावं. अशोकजी शिंदे सर. यानंतर प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सरांना विनंती की सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय मेदने सरांचं स्वागत करावं. सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय मेदने सर. यानंतर त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी पी पवार सरांचा सत्कार करतील डॉक्टर रकिबे सर. ज्या वास्तूचे आज दिमागदार उद्घाटन होत आहे त्याच्या पाया उभारणीमध्ये इगतपुरी तालुक्याचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर पी आर भाबड सर यांचं देखील अतुलनीय योगदान आहे. मी डॉक्टर रकिबे सरांना विनंती करतो की डॉक्टर पी आर भाबड सरांचा देखील आपण सत्कार करावा. उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत. आपली उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, प्रेरणादायी आहे. याबद्दल आपलं मविप्र समाज आणि इगतपुरी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. यानंतर इगतपुरी महाविद्यालयाचे हिंदी मराठा विद्याप्रसारक समाज आणि संचलित शाखांमध्ये प्रशासकीय दुवा साधणारे सर्व सन्माननीय शिक्षणाधिकारी इथे उपस्थित आहेत. आदरणीय मान्यवरांच्या सूचनेवरून आपण आपला देखील सत्कार करीत आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतो आदरणीय शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव सर यांनी आपला सत्कार स्वीकारावा. डॉक्टर किरण रकिबे सर यांनी हे त्यांचा सत्कार करतील. वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय गटातील सन्माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव सर. पवित्र समाज आणि महाविद्यालयाची अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत समतोल असं प्रशासन करणारे डॉक्टर नितीन जाधव सर यांचा सत्कार करतायत प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे. यानंतर मी रकिबे सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की या प्रसंगी उपस्थित मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉक्टर डी डी लोखंडे सर यांचं देखील आपण सत्कार करावा. शिक्षणाधिकारी सरांना विनंती की कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. खुर्च्या टाका, तिथं खुर्च्या द्या. सर्व सन्माननीय खुर्च्या टाका ना रे. मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉक्टर डी डी लोखंडे सर यांचा सत्कार करतायत प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे. यानंतर या प्रसंगी उपस्थित शिक्षणाधिकारी प्राध्यापक बी डी पाटील सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सरांना करतो. अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेले मविप्रचे सर्व शिक्षणाधिकारी हे सर्व प्रशासकीय कामकाजातील एक महत्त्वाचे शिलेदार आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून त्यांचा हा रास्त सत्कार. पुनश्च एकदा मान्यवर सर्वांचं उपस्थित श्रेष्ठ ज्येष्ठ मान्यवरांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपणा सर्वांना सांगण्याकरता आनंद होत आहे. आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रवीण भीमराव अवघडे यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा एक आदर्श घेऊन आणि या तालुक्यामध्ये होत असलेल्या तरुणांना गरज म्हणून आता फक्त खाकी गरज पोलीस अकॅडमीची या संदीप भाऊंच्या आणि ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते इगतपुरी तालुक्यामध्ये पोलीस अकॅडमी ओपनिंग करत आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवीण भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपल्या अकॅडमीचं एक प्रकाशन या ठिकाणी करावा.
इगतपुरी तालुका अनेक बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वज्ञात आहे. आता त्यामध्ये भर पडते ती म्हणजे गरज पोलीस अकॅडमी या संस्थेची. इगतपुरी तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीचं मोफत प्रशिक्षण देणारी ही गरज पोलीस अकॅडमी संस्था. एकदा टाळ्या वाजवून आपण यांच्या ह्या उपक्रमाला दाद देऊयात, त्यांचं कौतुक करूयात. प्रवीण अवघडे यांची ही संकल्पना गरज पोलीस अकॅडमी. यानंतर इगतपुरी महाविद्यालयातील हिंदी विभागातील प्राध्यापक राहुल बहोत हे यांनी लिहिलेल्या मिथिलेश्वर के कथा साहित्य में ग्राम्य जीवन या पुस्तकाचं अनावरण देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. इगतपुरी महाविद्यालयातील हिंदी विभागातील प्राध्यापक राहुल बहोत यांनी लिहिलेल्या हिंदी पुस्तकाचं अनावरण माननीय सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. पुस्तकाचं शीर्षक आहे मिथिलेश्वर के कथा साहित्य में ग्राम्य जीवन. अत्यंत दर्जेदार प्रकाशनाकडून प्रकाशन झालेलं हे राहुल बहोत लिखित हिंदीतील पुस्तक मिथिलेश्वर के कथा साहित्य में ग्राम्य जीवन, ज्याचं प्रकाशन होत आहे उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते. आपण राहुल बहोत सरांचं अभिनंदन करूया. यानंतर इगतपुरी महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय विजयजी कडलक साहेब हे इगतपुरी महाविद्यालयाच्या 20 कुस्तीपटूंना प्रत्येकी 1100 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहेत. आदरणीय विजयजी कडलक सरांना विनंती की कृपया आपण ही जी बक्षिसाची रक्कम आहे ती मविप्रचे सरचिटणीस आपले मार्गदर्शक आदरणीय ठाकरे साहेबांकडे सुपूर्द करावी. स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय विजयजी कडलक इगतपुरी महाविद्यालयाच्या 20 कुस्तीपटूंना प्रत्येकी 1100 रुपयाप्रमाणे बक्षीस देत आहेत. विजयजी कडलक साहेब हे इगतपुरी तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष देखील आहेत. अत्यंत सोज्वळ इगतपुरी महाविद्यालय विशेष प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व. यांच्याकडून 20 कुस्तीपटूंना प्रत्येकी 1100 रुपयाचं बक्षीस. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आभार व्यक्त करूयात माननीय विजयजी कडलक साहेबांचं. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी शैक्षणिक संस्था. आपल्या मविप्र संस्थेत प्रतिनिधित्व करणारे सर्वच पदाधिकारी एका उदात्त हेतूने एकत्र येऊन कार्य करीत असतात. मविप्रचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. मी सभापती साहेबांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय सभापती साहेब. हॅलो, आवाज येतो? मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आज या महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी इंडोर स्टेडियम व मुलींची व्यायामशाळा ह्या दोन्ही इमारतींचं उद्घाटन सोहळा जो संपन्न झाला त्या प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांच्या शुभास्ते उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे ते आपल्या संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलजी डिकले, मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासरावजी मोरे, संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव, विजयजी पगार, या तालुक्याचे माजी आमदार जोले, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वरजी लहाने. खरं या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या इगतपुरी तालुक्याचं नेतृत्व MEPमध्ये जे करतायत ते ॲडव्होकेट संदीपरावजी गुळवे, ॲडव्होकेट लक्ष्मणरावजी लांडगे, संस्थेचे माजी संचालक खताळे साहेब, संस्थेचे संचालक बनकर साहेब, संस्थेचे संचालक RK अण्णा बच्छाव, रमेश आबा पिंगळे, आपले सेवक संचालक SK शिंदे सर, तसेच जिल्हा परिषद
माजी सभापती अलकाताई जाधव, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्राचार्य, सर्व शिक्षणाधिकारी, तसेच या कार्यक्रमाला खरं उद्घाटनाला उपस्थित होते ते या तालुक्याचे आमदार हिरामनजी खोसकर, महाराष्ट्र केसरी 2020 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ज्यांनी मिळवला ते हर्षवर्धन सदगीर. खरं सर्वांचीच नावं या ठिकाणी घेता येतील, परंतु सर्व ज्येष्ठ मान्यवर, विशेषतः मोठ्या संख्येने आपल्या संस्थेचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावातील सरपंच, त्यांचे सर्व सदस्य, तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, खरं एक चांगले सुरुवात आजच्या या कार्यक्रमाने या ठिकाणी झाली. आदरणीय ठाकरे साहेब किंवा पदाधिकारी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करीत असताना या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी मिळालंच पाहिजे. त्याबद्दल विद्यार्थ्यांचे जे इतर उपक्रम असतील, क्रीडा प्रकार असेल, कला प्रकार असेल, त्या दृष्टीने सुद्धा त्यांना प्रोत्साहन या ठिकाणी मिळालं पाहिजे, त्यांना सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे. या उद्देशानं सगळ्या सोयीसुविधा ज्या ज्या शाखा असतील त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं प्रामाणिक काम या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी सुरू असतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सगळ्या क्रीडा प्रकारांच्या दृष्टीने इंडोर स्टेडियम या ठिकाणी झालं. मुलींकरता स्वतंत्र अशी व्यायामशाळा या ठिकाणी झाली. मला वाटतं जिल्ह्यामध्ये आपल्या संस्थेचं इंडोर स्टेडियम इंडोर स्टेडियम सटाण्यानंतर इगतपुरी या ठिकाणीच हे या ठिकाणी होतंय आणि एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवला. खरं आपल्या तालुक्याचे संचालक संदीपजी गुळवे यांना या ठिकाणी धन्यवाद द्यावा लागतील की संस्थेमध्ये काम करीत असताना प्रत्येक तालुक्याच्या संचालकाला निश्चित वाटतं की आपल्या तालुक्यातील ज्या ज्या शाखा असतील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निधी त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, तिथं ज्या ज्या गरजा असतील त्या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजे. आणि निश्चित त्यांचा प्रत्येक मिटिंगमध्ये पाठपुरावा त्या दृष्टीने असतो आणि जे गरज आहे ते मंजूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी ते करत असतात. ते करीत असताना संस्था तर या ठिकाणी खर्च करते, परंतु CSR फंड असेल किंवा इतर निधीसुद्धा मिळवण्याचं काम संदीप भाऊच्या मार्फत या ठिकाणी सुरू असतं. तुम्ही आता या ठिकाणी बघितलं असेल, हे इंडोर स्टेडियम होत असताना आमदारांच्या मागे लागून त्यांनी जवळपास 90 लाखाचा निधी या स्टेडियम करता मिळवला. शेवटी संस्था जरी काम करीत असली, संस्थेला या आर्थिक गरजा पूर्ण करीत असताना नुसत्या संस्थेला त्या पूर्ण करणं अवघड जातं आणि अशी ज्यावेळेस मदत होत असते त्यावेळेस या सोयीसुविधा देणं निश्चित आपल्याला या ठिकाणी शक्य होत असतं. त्यामुळे निश्चित चांगलं काम आपण या ठिकाणी करतोय. त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा या ठिकाणी आढावा घेतला, त्यामुळे मी परत काही त्यामध्ये बोलणार नाही. परंतु तुम्ही सभासदांनी किंवा सर्व सहकार्यांनी जो काही विश्वास आम्हा सर्वांवर या ठिकाणी टाकलाय त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. निश्चित संस्थेची प्रगती चांगली कशी होईल, या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच चांगल्या पद्धतीचं सर्व गुण संपन्न विद्यार्थी कसे सर्वांगीण विकास त्याचा कसा होईल या दृष्टीने आम्ही कायम प्रयत्न करतो. त्या फक्त तुमची साथ या ठिकाणी हवी. मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं पाहिजे, संदीप भाऊंनी या ठिकाणी उल्लेख केला, संस्थेचं काम करीत असताना शेवटी या शासनसुद्धा आपल्याबरोबर असावं लागतं, सरकारमध्ये सुद्धा आपली माणसं त्या ठिकाणी असावी लागतात. आणि निश्चित त्या उद्देशाने इथून मागचा तुम्ही कालखंड बघितला तर बऱ्याच आपल्या संस्थेचे जे काही पदाधिकारी या ठिकाणी राहून गेले ते या सरकारमध्ये कुठं आमदार होते, कुठं खासदार होते आणि निश्चित त्यांच्या कालखंडामध्ये या संस्थेला त्यांच्या आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल त्याचा उपयोग या ठिकाणी झाला आणि संस्था त्या ठिकाणी प्रगती करू शकली. त्यामुळं आम्ही सुद्धा संचालक मंडळाने ठरवलं, आता गुळे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्या संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे निश्चित लोकसभेची उमेदवारी त्यांना या ठिकाणी मिळावी, हा त्यांच्या स्वार्थापेक्षा आपल्या संस्थेचा त्या ठिकाणी वैयक्तिक स्वार्थ आहे. कारण यदा कधी लोकसभेची उमेदवारी मिळाली तर आपल्या ग्रामीण भागामधील या शिक्षण क्षेत्रामध्ये निश्चित केंद्राच्या मार्फत सुद्धा जरी ते खासदार झाले तर राज्यावरही तेवढा दबाव त्या खासदाराचा असतो आणि राज्य सरकारचे असतील, केंद्र शासनाचे असतील, ते प्रश्न मार्गी लावण्याकरता संस्थेचा अजून विकास होण्याकरता निश्चित त्यांचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. आणि संसदेमध्ये म्हणजे आपण एक वेळेस राज्य सरकारमधला विषय वेगळा आहे, पण संसदेमध्ये जाणारं अभ्यासू नेतृत्व त्या ठिकाणी लागत असतं. आज MEP सारखी संस्था जवळपास 495 शाखा आपल्या संस्थेच्या आहेत, 10,000 सभासद आपल्या संस्थेचे आहेत, जवळपास 12,000 सेवक ज्या संस्थेचे काम या ठिकाणी करतायत, 2,35,000 विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. अशा मोठ्या संस्थेचं खरं प्रतिनिधित्व सरकारमध्ये गेलं पाहिजे, हा आमच्या सर्वांचा उद्देश आहे. आणि निश्चित
भाऊंना उमेदवारी मिळालं तरी आम्ही जरी दिंडोरी आपला लोकसभा मतदारसंघात येत असलो, परंतु नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चित तुम्हा सर्वांची या ठिकाणी जबाबदारी या ठिकाणी राहणार आहे की त्यांना ठिकाणी आपल्याला खासदार म्हणून त्या ठिकाणी पाठवायचे. पक्ष कोणता आहे निश्चित मला वाटतं ठाकरे साहेबांच्या डोक्यात असेल त्या पद्धतीने होईल. मला अजून म्हणजे आता आमचे पक्ष आता कधी वेगवेगळे असू शकतात, परंतु संस्थेचं प्रतिनिधित्व ते करताय म्हणून संस्था म्हणून ते जिकडे उभे राहतील तो आपला पक्ष, ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली आहे आणि निश्चित आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी साथ द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. दुसरा विषय अजून आहे, संदीपभाऊ गुळवेंसारखं जे शिक्षण क्षेत्रात MEPच्या अगोदर येण्यापासून याच्या अगोदर सुद्धा ते एक शिक्षण संस्थेचं नेतृत्व त्या ठिकाणी करतायत. शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांची तयारी आपण संस्थेच्या मार्फत या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यांनाही साथ देणं ही आपली गरज आहे. पहिलं आपलं साध्य लोकसभा आणि नंतरची ती विधान परिषद, अशा दृष्टीने आपल्याला खरं भविष्यामध्ये काम करायचं आहे. या उमेदवारात एक खासदार आमदार ते होण्यापेक्षा संस्थेच्या हिताच्या दृष्टीने, आपल्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने, ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रामध्ये अजून कशी मदत आपल्याला शासनाला होईल या दृष्टीने खरं आपल्याला त्यांच्या उमेदवारीकडे बघायचं आहे. त्यामुळं पक्ष बाकी गट तट विसरून निश्चित आपण सर्वजण याकरता मदत कराल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि संस्थेच्या कामकाजामध्ये भविष्यात सुद्धा मला वाटतं या इगतपुरी तालुक्यात सोयीसुविधा देताना इगतपुरी तालुक्याचे सभासद किती आहे याचा आम्ही कधी विचार केला नाही, परंतु शेवटी आदिवासी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे. ग्रामीण भागातील खेड्यातल्या मुलाला सुद्धा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या पद्धतीचा त्याचा विकास झाला पाहिजे, ज्या सोयीसुविधा द्यायच्या त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. याच उद्देशाने आम्ही काम करतोय. हे काम आम्ही इथून पुढच्या कालखंडातही असंच करत राहू. ही आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो. फक्त आपली साथ या ठिकाणी हवी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आमच्या प्रत्येक लहान सहान कार्यासाठी ज्यांची कौतुकाची थाप असते असे आपण मविप्रचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर या प्रसंगी 2 सत्कार करणे बाकी आहेत. मी सर्वप्रथम विनंती करतो माननीय श्री संजय बोराडे यांनी आदरणीय संदीप भाऊ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार स्वीकारावा. इगतपुरी तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी माननीय संजय बोराडे सर यांचा सत्कार करतील संदीप भाऊ. संजय बोराडे आहेत का? महाविद्यालयातील प्रत्येक कार्यक्रमासाठी ज्यांचं नेहमी सहकार्य लाभतं असे इगतपुरीचे प्रगतिशील शेतकरी संजय बोराडे यांचा सत्कार करतायत इगतपुरीचे संचालक आदरणीय संदीपजी गुळवे साहेब. यानंतर इगतपुरी महाविद्यालयाचे माजी GS जे दुर्दैवाने आता आपल्यामध्ये हयात नाहीत, परंतु इगतपुरी महाविद्यालयाचं नाव ज्यांनी एशियाई स्पर्धेमध्ये नेलं असे बॉडी बिल्डिंगमध्ये पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवलेले इगतपुरी महाविद्यालयाचे माजी GS स्वर्गीय हितेश निकम आणि एशियाई स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेले योगेश निकम यांचे वडील आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत माननीय श्री नारायण निकम. मी आदरणीय नारायण निकम सरांना विनंती करतो की आपण आदरणीय संदीप भाऊ यांच्या हस्ते सार्थ असा सन्मान स्वीकारावा. श्री नारायणजी निकम यांचे दोन्ही सुपुत्र हितेश निकम जे इगतपुरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते, GS होते, परंतु दुर्दैवाने ते आता हयात नाहीत, आपल्यामध्ये नाहीत, परंतु एशियाई स्पर्धेमध्ये बॉडी बिल्डिंगमध्ये पहिलं सुवर्णपदक प्राप्त करून देणारे श्री हितेश निकम आणि त्यांचे बंधू योगेश निकम ज्यांनी एशियाई स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहे यांचे पिताश्री श्री नारायण निकम यांचा देखील सत्कार. धन्यवाद. असं म्हणतात भारत ही रत्नांची खाण आहे आणि मग ही रत्न कोणती तर देशाला लाभलेले अनेक थोर लोक होय. मग ते संत असो किंवा महात्मे असो किंवा खेळाडू असतील. खूप निष्णांत खेळाडू या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले आहेत. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे महाराष्ट्र केसरी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते मान्य श्री हर्षदजी सदगीर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मान्य श्री हर्षद सदगीर सर यांना मी विनंती करतो की आपण अभिव्यक्त व्हावं. सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. मराठा विद्याप्रसार समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला व वाणिज्य विद्यालय महाविद्यालय इगतपुरी
या विद्यालयाने मला या ठिकाणी बोलवले, स्वागत केले. प्रथमतः महाविद्यालयाचे आभार मानतो. आणि खरं तर म्हणजे मराठा विद्याप्रसाराचे या संस्थेचे काम खूप मोठे आहे. कारण मी एक खेळाडू आहे आणि मी पण 12वीपर्यंत 11वी-12वी या देवळाली हायस्कूल या ठिकाणी केली आहे. मराठा विद्याप्रसारक या महाविद्यालयाचंच आहे. खूप चांगल्या पद्धतीने या संस्थेमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. मी बघितलेलं आहे. या ठिकाणी मी एवढंच बोलू शकतो, साहेब आपल्यामार्फत जेवढं खेळाडूंना प्रोत्साहन देता येईल आणि या संस्थेच्या मार्फत जेवढे खेळाडू या देशासाठी खेळतील ही खूप म्हणजे आमच्यासाठी मोठी गोष्ट राहील, एवढंच बोलतो. तसेच या ठिकाणी या कॉलेजच्या ग्राउंडमध्ये या एवढ्या मोठ्या भव्यदिव्य हॉलचे उद्घाटन आज आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाले आहे. नक्कीच या ठिकाणच्या खेळाडूंना या हॉलचा, तसेच या इगतपुरी तालुक्याच्या खेळाडूंना पण या हॉलचा नक्कीच यापुढे फायदा होईल. आणि आपल्या मार्फत या ठिकाणी राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धा या ठिकाणी आयोजन केली जाईल. नक्कीच आपल्या इगतपुरी तालुक्यातून मी पण भरपूर स्पर्धा खेळलेलो आहे. मी पण या ठिकाणचाच, इगतपुरी तालुक्याचाच मी मानतो, मी या ठिकाणचाच आहे. खरंच खेळाडूंना एक खूप मोठी म्हणजे या ठिकाणी एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मुलींना पण एक प्रशस्त अशी जिम या ठिकाणी तयार केलेली आहे. नक्कीच या ठिकाणावरतून खेळाडू घडतील एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आपल्या महाविद्यालयाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. नाशिकचं नाव ज्यांनी देशभर कुस्तीमध्ये गाजवलं असे महाराष्ट्र केसरी आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते पैलवान माननीय हर्षवर्धनजी सदगीर, धन्यवाद. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा महामंत्र जपत गेल्या 109 वर्षांपासून सामान्यांच्या पिढ्या घडवण्याचं काम करीत असलेली आपली सर्वांची शैक्षणिक संस्था अर्थात मविप्र समाज संस्था, आद्य संस्थापक व कर्मवीरांच्या स्वप्नातील मविप्र घडविण्यासाठी कटिबद्ध असलेले एक अजातशत्रू व्यक्तिमत्व, जिल्ह्याभर ज्यांचा दांडगा जनसंपर्क आहे असे जनमानसांच्या मनातील नेते मविप्रचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब या प्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत. मी साहेबांना उद्घाटनपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय सरचिटणीस साहेब. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय इगतपुरी या महाविद्यालयाच्या वतीनं इंडोर स्टेडियम, त्याचप्रमाणे मुलींची व्यायामशाळा याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय. ते संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी डिकले, मान्यवर उपस्थितांमध्ये महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, त्याचप्रमाणे आमदार हिरामन खोसकर, माजी आमदार जोले साहेब, इथं उपस्थित असलेले बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मोरे साहेब, त्याचप्रमाणे DB अण्णा मोगल, उपस्थित असणारे दिलीपजी दळवी, संस्थेचे सर्व सन्मान्य संचालक विजयजी पगार, RK अण्णा बच्चाव, रमेशजी पिंगळे, ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतो. इथे या तालुक्याचे संचालक संदीपजी गुळवे, उपस्थित असणारे आमचे मित्र महेशजी श्रीश्रीमाळ, संस्थेचे सर्व संचालक, त्याच्यामध्ये सेवक संचालक शिंदे सर, त्याचप्रमाणे सर्व प्राचार्य किरण रकीबे सर, DP पवार सर, मेदने सर, इथं उपस्थित असलेल्या अलकाताई जाधव, वैशालीताई आडके, विजयजी कडलक, समोर उपस्थित असलेले शिंदे मामा, विष्णू पाटील, कचरू पाटील, गणपतराव, सुनील भाऊ, अशोकजी शिंदे, ज्ञानेश्वरजी लहाने, भाबड सर, मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, सर्व सभासद, शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या दृष्टीने एक अतिशय चांगली गोष्ट इथं होते आहे.
एक अतिशय भव्य दिव्य असं स्टेडियम, इंडोर स्टेडियम आपण या ठिकाणी संपन्न करतो आहे. मला वाटतं KTHM कॉलेज सोडलं तर इतकं छान आणि मोठं स्टेडियम हे आपल्या संस्थेतल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये नाही. त्याबद्दल मी सर्वप्रथम संदीपजी गोळवे प्राचार्य आणि त्यांच्या सर्व सहकारी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमदार साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांच्या निधीमधनं आपल्याला हे सर्व करणं शक्य झालेलं आहे. नुकतंच आपण कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये असं ठरवलं आहे की या मोठ्या स्टेडियममध्ये आपल्याला काही पोर्शनमध्ये इथं जर असा स्लॅब टाकला तर डबल मजला करून वरचा पोर्शनसुद्धा आपल्याला वापरता येईल आणि ते कामसुद्धा आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत. त्याचबरोबर इथल्या मुलांना कुस्तीच्यासाठी आवड निर्माण व्हावी म्हणून आपण जे काही मॅट तिथे ठेवलेली आहे तिथेसुद्धा नियमितपणे प्रशिक्षण आपण इथं करणार आहोत. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या व्यायामशाळेचं उद्घाटन केलं ते फक्त मुलींकरता आपण ठेवलेली आहे. त्या ठिकाणी आपण प्रशिक्षकाची सुद्धा नेमणूक केलेली आहे आणि मुलींना एक चांगल्या पद्धतीनं व्यायामाची आवड निर्माण व्हावी याकरता या व्यायामशाळेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने उपयोग हा भविष्यामध्ये करता येणार आहे. आत्ता सांगितलं त्या पद्धतीने मराठा विद्याप्रसारक संस्था ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्ञानदानाचं काम करते आहे. परंतु नुसतं ज्ञानदान देऊन आपण थांबलेलो नाहीत तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्याची शारीरिक विकास कसा होईल, त्याचा बौद्धिक विकास कसा होईल, तो स्पर्धा परीक्षांना कशा प्रकारे सामोरं जाईल, या सगळ्या गोष्टींचा विचार बारकाईनं संस्था पातळीवरती होत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या स्टेडियमची उभारणी या ठिकाणी केलेली आहे. आत्ता सांगितलं त्या पद्धतीने विद्यार्थ्यांकरता वेगवेगळे कोर्सेससुद्धा कसे आणता येतील याकरता संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशाच प्रकारची शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून संस्था नेहमी प्रयत्न करते. त्याचाच एक भाग म्हणून नुकतंच सिन्नर येथे सुद्धा आपल्याला लॉ कॉलेजची परवानगी मिळालेली आहे आणि तिथं आपण लवकरच लॉ कॉलेज सुरू करतो आहोत. त्याचबरोबर ज्या ग्रामीण भागातल्या मुलांना नाशिक शहरामध्ये आल्यानंतर राहण्याची चांगली सोय उपलब्ध नसते म्हणून त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची जी अडचण आहे ती अडचण लक्षात घेऊन आपण 27 कोटी रुपये खर्च करून विद्यार्थ्यांकरता 13 मजली इमारतीचं कामसुद्धा सुरू केलेलं आहे. त्याचा त्याचा उपयोग हा लवकरात लवकर सर्व ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. मुलींच्याकरता सुद्धा आपण जे काही वसतिगृह आहे त्याच्यावरती 2 मजल्याची परवानगी दिलेली आहे. त्याचं काम आता पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि येत्या जूनपासून त्या ठिकाणी आणखी जास्त मुलींची सोय ही आपल्याला करता येणं शक्य आहे. मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त सुविधा हा ग्रामीण भागातल्या लोकांकरता देत असतो, सभासदांना देत असतो. सभासदांना तर जवळजवळ सगळे उपचार आपण मोफत करतो, परंतु इतरांनासुद्धा महात्मा फुले योजनेमध्ये कसा लाभ देता येईल याचा प्रयत्न आपण करतो आणि त्या माध्यमातून हृदयरोग शस्त्रक्रिया असेल किंवा इतर कुठलीही शस्त्रक्रिया असेल ही सगळे उपचार आपल्याकडे अतिशय कमी दरामध्ये अत्यल्प दरामध्ये होत असतात. आणि आपलं इगतपुरी आणि मेडिकल कॉलेज हे सुद्धा आडगाव म्हणजे हायवेवरतीच आहे, त्याला जास्तीत जास्त आपल्याला पोहोचण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे अजूनही मी विनंती करेन की आपण जास्तीत जास्त लाभ या मेडिकल कॉलेजचा घ्यावा. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण सर्वरोग निदान शिबिरांचं आयोजन करत असतो. 365 दिवसापैकी जवळजवळ 200 दिवस कुठल्या ना कुठल्या गावामध्ये आपले शिबिरं हे चालूच असतात आणि त्याचासुद्धा लाभ आपण घेतला पाहिजे. मोतीबंदीची शस्त्रक्रिया असेल, गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया असेल, त्याचप्रमाणे कमरेचा सांधा बदलायची शस्त्रक्रिया असेल, ह्या सगळ्या शस्त्रक्रिया आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने होतात. त्याचबरोबर आता नव्याने कॅन्सर विभागसुद्धा आपण सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून सर्व कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट ही आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये आता अत्यल्प दरांमध्ये सुरू केलेलं आहे. म्हणजे ज्ञानदानाबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजीसुद्धा या संस्थेने मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे आणि त्याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांनी सभासदांनी घेतला पाहिजे. मराठा विद्याप्रसारक संस्था या संस्थेच्या नावामध्ये जरी मराठा शब्द असला तरीसुद्धा याच्यामध्ये जे काही शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ 70% इतर जाती जमातीचे हरिजन, आदिवासी, गिरिजन आणि इतर जाती जमातीचे लोक आहेत. त्याच्यामुळे ही संस्था केवळ मराठ्यांचीच नाही तर सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणाची काळजी आपण या ठिकाणी घेत असतो. आणि म्हणूनच संस्था ही महाराष्ट्रातली अतिशय अग्रगण्य अशी
शिक्षण संस्था झालेली आहे. जवळपास आज 2,30,000 विद्यार्थी आपल्या संस्थेत शिक्षण घेत आहेत. 495पेक्षा जास्त शाखा ज्ञानदानाचं काम करत आहेत आणि नवनवीन शाखा सुरू करण्याचं आपलं काम जे आहे ते चालूच आहे. नुकतंच आपण 8 दिवसापूर्वी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सेल म्हणजे स्वामित्व सिद्ध करण्यासाठी जे त्या गोष्टी असतात त्या संदर्भामध्ये प्रज्ञा ही संस्था आपण त्या ठिकाणी चालू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पेटंट रजिस्ट्रेशन करता येणाऱ्या ज्या अडचणी असेल त्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल त्याबद्दलचं जे 10 वर्ष आपल्याला त्याच्याकडे सर्व्हिस बघावं लागतं त्या सगळ्या गोष्टींकरता आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याचं उद्घाटनच नुकतंच जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ रघुनाथजी माशेलकर यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र ज्ञान प्रबोधिनीचे विवेक सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हे पार पडलेलं आहे. अशा प्रकारे ज्या आधुनिक गोष्टींची गरज विद्यार्थ्यांना भासते त्या सगळ्या गोष्टी आपण पुरवण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून अतिशय अग्रक्रमाने करत असतो. याचबरोबर आपल्याला संस्थेचं एक सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी स्वयं अर्थपूर्ण विद्यापीठसुद्धा इथं सुरू करायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला प्रस्ताव करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि भविष्यामध्ये या संस्थेला जागतिक स्तरावरचं शिक्षण कसं देता येईल याकरता आम्ही सर्व कार्यकारिणीचे सदस्य प्रयत्नशील असतो. त्या कामामध्ये आमचे अध्यक्ष असतील, सभापती असतील, उपसभापती असतील, सर्व संचालक मंडळी असतील, या सगळ्यांची आम्हाला मोलाची साथ लाभत असते. प्रवीण नाना पण या ठिकाणी बसले, मग त्यांचं नाव घ्यायचं इथं राहून गेलं. या सगळ्यांचं सहकार्य या संस्थेच्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे आणि आपल्या सर्व सभासदांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण या कार्यकारिणीमध्ये काम करतो आहोत. याच्यामध्ये आमच्याकडनं काही चुका होत असतील तर आपण नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी सांगाव्यात, त्याचं नक्कीच आम्ही स्वागत करू. या प्रसंगी आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्याला लवकरच इगतपुरी तालुक्यामध्येच होरायझन अकॅडमीची एक शाळासुद्धा लवकरात लवकर सुरू करायची आहे आणि येत्या 2-4 महिन्यामध्येच त्या संदर्भामध्ये आम्ही कामकाज सुरू करणार आहोत. म्हणजे गावोगावीसुद्धा या परिसरातील ग्रामस्थांची इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गरज ओळखून आपण या ठिकाणी होरायझन अकॅडमीचं काम हे सुरू करणार आहोत. आणखीनही काही कोर्सेस ज्याची आवश्यकता असेल ज्या ग्रामीण भागामध्ये त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही आपण लवकरात लवकर करणार आहोत. त्या कामी आपलं सहकार्य जसं आत्तापर्यंत मिळालं तसंच भविष्यामध्ये पण मिळावं अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. या स्टेडियमच्या उद्घाटन प्रसंगी याचं उद्घाटन आता झालेलं आहे असं जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. जनमानसांनी ज्यांना आपला नेता मानलेला आहे असे बहुआयामी व्यक्तिमत्व मविप्रचे सरचिटणीस आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब. मविप्र समाजाला उच्च विद्याविभूषित व त्यांच्या क्षेत्रात पारंगत असलेल्या व्यक्तिमत्वांची परंपरा आहे. अगदी विधी, कला, क्रीडा, साहित्य, कृषी, सहकारण, राजकारण यापासून ते कुशल वैद्यकीय व्यक्तिमत्वांपर्यंत अनेक मान्यवरांचे मविप्रला योगदान लाभलेले आहे. या मांदियाळीतील एक प्रमुख नाव अर्थात मविप्रचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलजी टेकले साहेब. या साहेब या प्रसंगी अध्यक्षस्थानी आहेत. मी त्यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार. कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इंडोर स्टेडियम व मुलींची व्यायामशाळा उद्घाटन प्रसंगी ज्यांनी नुकतंच मनोगत व्यक्त केलं ते संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, सन्माननीय सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर, सन्माननीय उपाध्यक्ष श्री सन्माननीय विश्वासरावजी मोरे, जे नुकतेच पुढच्या कार्यक्रमासाठी निवडून गेले ते इतर सर्व पदाधिकारी, आजचे उद्घाटक तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री हिरामानजी खोसकर साहेब, माजी आमदार झोले साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अकोल्याचे सुपुत्र आणि ज्यांची कर्मभूमी आपली इगतपुरी तालुका होती ते महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते हर्षवर्धनजी सदगीर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे स्वागताध्यक्ष संदीप भाऊ, आमचे जुने सहकारी माजी संचालक
भाऊसाहेबजी खताळे, प्रवीण नाना लांडगे साहेब, विजू नाना, आरके अण्णा, रमेशाबा, नंदूभाऊ बनकर, सेवक संचालक शिंदे सर, सर्व उपस्थित शिक्षणाधिकारी, माजी प्राचार्य, आजी प्राचार्य रकिबे सर, सर्व अध्यापक, अलकाताई, वैशालीताई, श्रीमाजी, LMCचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व तालुक्याचे सभासद. खरं तर मी प्रत्येकाचं नाव घ्यायला पाहिजे, परंतु वेळेअभावी मी नाव घेऊ शकत नाही. असे तालुक्यातले सर्वच मान्यवर आणि मित्रांनो, मला माहिती आहे शेवटचं भाषण अध्यक्षाचं असतंय आणि कालचा महाशिवरात्रीचा उपास होता आणि समोर संदीप भाऊनी सुग्रास जेवणाची तयारी केलेली आहे आणि डिकले साहेबांनी मला कायम सांगितलंय की वेळ काळ पाहून भाषण करावं. जरी सूत्रसंचालकांनी सांगितलं की मी किती विषयात पारंगत आहे आणि किती विषयात मी बोलू शकतो, पण मला माहिती आहे की वेळ काळाचं भान घेऊन किती बोलावं. खरं तर आजचा खूप चांगला आनंदाचा दिवस आहे. पूर्वीच्या काळी इगतपुरी तालुका हा रेल्वे आणि हायवेला कनेक्टेड एक आदिवासी बहुल तालुका म्हणून मानला जायचा, परंतु आज खूप पाऊस पडत असल्यामुळे आणि पावसामुळे खूप धरणं झाल्यामुळे जास्तीत जास्त धरणं असलेला आणि शेजारीच जास्तीत जास्त पर्यटन निवास असलेला आणि पर्यटनाला चालना देणारा इगतपुरी तालुका महाराष्ट्रामध्ये सगळीकडे खूप फेमस आहे. आणि सरचिटणीस साहेब बरं का, जरी इगतपुरीचं मतदान कमी असलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये इगतपुरी तालुक्याचं महत्त्व फार 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 आहे. आणि तालुका हा जरी आदिवासी बहुल असला, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असला, तर संदीपबाईंना माहिती आहे तालुका एकमताने काम करतो का. त्यामुळे मला खात्री आहे की इगतपुरी तालुका व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पाडेल. आणि अशा चांगल्या आपल्या ह्या इगतपुरी तालुक्याचं प्रेम आमच्या कुटुंबियांवर कायम राहिलं आहे. आदरणीय डिकले साहेब असो आणि त्यांच्यानंतर मी असो, गुवे दादांपासून डिकले साहेबांची त्यांची जवळची बँकेत असताना खूप चांगली मैत्री होती. आता संदीप भाऊन मी आता बरोबर पुढची पिढी काम करतोय. संदीप भाऊंच्या खूप चांगल्या चांगल्या कल्पना आहेत. आज आता खताळे साहेब मागे होते, आता संदीप भाऊ आहेत. हे इंडोर स्टेडियम शासनाच्या माध्यमातून आपण आणलं, परंतु मुलींचं ते व्यायामशाळा असो, शेजारी मॅटिंग असो, खऱ्या अर्थाने जर इगतपुरी तालुक्यातल्या खेळाडूंना जर वाव द्यायचा असेल तर इगतपुरी तालुक्याला खूप पोटेन्शियल आहे. आणि इथले विद्यार्थी ट्रायबल भागातले असल्यामुळे त्यांना खूप संधी आहे. आणि आज शिक्षणा एवढंच महत्त्व आज खेळायला आलेलं आहे. आमच्या काळात म्हणायचे पढेगा लिखेगा तो बनेगा नवाब, खेलेगा कूदेगा तो बनेगा खराब. परंतु आता ह्या काळामध्ये खेलो इंडिया जो जिंकेल त्याला डायरेक्ट शासकीय नोकरी आहे. आता मी सदगीरजींना पण विचारलं, त्यांना सुद्धा शासकीय क्रीडा अधिकाऱ्याची नोकरी मिळते. जो माणूस नॅशनल लेवलला जातो त्याला आज लगेच नोकरीची, शासनाच्या नोकरीची हमी आहे. आणि मला असं वाटतं इगतपुरी तालुक्यात खूप होतकरी खेळाडू आहेत, ते ह्या इंडोर स्टेडियमचा आणि त्या वाचनालयाचा, त्या व्यायामशाळेचा भरपूर फायदा करून घेतील. या निमित्ताने येथे शुभेच्छा एकदा व्यक्त करतो. संदीप भाऊ आता आपले शिक्षक आमदार मतदारसंघातून उभे राहणार आहेत, तर गुवे दादांपासूनची बरीचशी इच्छा आहे ती ह्या निमित्ताने पुरी होईल. सगळ्या मिळून संदीप भाऊंच्या मागे आपल्या सगळ्यांना काही दिवसात उभंच राहावं लागणार आहे. तर परत एकदा ह्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं, अध्यक्ष म्हणून माझा सन्मान केला, त्याबद्दल आपल्या ह्या संदीप भाऊ आणि सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. एवढं चांगलं या ठिकाणी स्टेडियम झालेलं आहे. पुढच्याही बऱ्याचशा कल्पना त्यांच्या डोक्यात आहे. एक अध्यक्ष या नात्याने कार्यकारी मंडळ सर्व कायम इगतपुरी तालुक्यासाठी जेवढं जास्त देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतील, ह्या अशी आशावाद इथे नक्कीच व्यक्त करतो आणि खात्री देतो. परत एकदा मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
माझ्या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुलो यावे. अशाच काही वृत्तीचे आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुनीलजी ढेकले साहेब. यानंतर आपण आपल्या समारोपाकडे वळतो आहोत. आभार प्रदर्शन. आभार या शब्दातच आदराचा फुलोरा आहे. न मानला तर तो एक भार आहे. औपचारिक होईना ते मानावे, कारण ते तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचे सार आहे. मी आजच्या उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन या महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे सर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आपल्या या महाविद्यालयामध्ये आज भव्य इंडोर स्टेडियम व मुलींची व्यायामशाळा या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले संस्थेचे सरचिटणीस ज्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झालं ते माननीय ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील उत्तमराव ढिकले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी माननीय श्री हर्षददादा सदगीर, महाराष्ट्र केसरी तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते, प्रमुख पाहुणे आमदार हिरामनजी खोसकर साहेब, आपल्यामध्ये खास विशेष उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सभापती माननीय बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर साहेब, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास बापूराव मोरे साहेब, चिटणीस दिलीप साकाराम दळवी साहेब, उपसभापती देवराम बाबूराव मोगल साहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे तालुका संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे साहेब, संचालक प्रवीण जाधव साहेब, ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे साहेब, आपल्या संस्थेचे संचालक शिवाजी आप्पा गडाख, त्याचबरोबर संचालक रमेशचंद्र काशीनाथ बच्छाव साहेब, संचालक नंदकुमार बनकर साहेब, माननीय संचालक विजय पगार साहेब, संचालक रमेश पिंगळे साहेब, तसेच सेवक संचालक डॉक्टर शिंदे सर, आपल्या संस्थेचे सर्व शिक्षणाधिकारी, उपस्थित असलेले सर्व आजी माजी प्राचार्य, त्याचबरोबर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, बाजार समिती सदस्य, स्थानिक व्यवस्थापन समिती सभासद बंधू, पत्रकार बंधू, माजी आमदार, माजी संचालक इंजिनियर खताळे साहेब, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर ते सर्व उपस्थित असलेले आदरणीय आपले सभासद, त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघाचे आमचे अध्यक्ष श्रीमान साहेब, आपण सर्वांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्याचबरोबर आपल्या ह्या महाविद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचे इथे आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होईल. त्यापूर्वी एक नम्र विनंती की कृपया आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. राष्ट्रगीतासाठी राष्ट्रगीताने समारोप होणार आहे कार्यक्रमाचा. मान्यवरांना विनंती, आपण कृपया राष्ट्रगीताने राष्ट्रगीत सुरू जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण कृपया स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.